सरदंड प्रणाम. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामधील अध्याय क्रमांक 18 मोह योग 6वा श्लोक पाहणार आहोत. तर प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनि इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यासी यामधील श्लोक क्रमांक 19. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः ते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. अर्थ, प्रकृतीच्या 3 गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार आता माझ्याकडून ऐक. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. 14व्या अध्यायात प्रकृतीच्या गुणांचे 3 प्रकार सविस्तर वर्णिलेले आहेत. त्या अध्यायात असे म्हटले आहे की सत्वगुण प्रकाशक आहे, रजोगुण भौतिकवादी आहे आणि तमोगुण आळस तथा प्रमाद उत्पन्न करणारा आहे. प्रकृतीचे सर्व गुण बंधनकारक आहेत, ते गुण मुक्तिदायक नाही. सत्वगुणातही जीव बद्धच असतो. 17व्या अध्यायात प्रकृतीच्या निरनिराळ्या गुणांतील निरनिराळ्या प्रकारच्या लोकांच्या निरनिराळ्या उपासनांचे वर्णन. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण प्रकृतीच्या 3 गुणांनुसार ज्ञान, कर्ता आणि कर्म यांचे 3 निरनिराळे प्रकार सांगू इच्छितात. तर आतापर्यंत आपण जसं श्रील प्रभुपाद यांनी तात्पर्यात म्हटलंय तर त्याप्रमाणे आपण 14व्या अध्यायात प्रकृतीच्या 3 गुणांचं सात्विक, राजसिक आणि तामसिक याचं सविस्तर वर्णन आपण ऐकलेलं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानुसार यज्ञ, दान, तप कसे असतात हे आपण 17व्या अध्यायात पाहिलेलं आहे. आणि आता भगवंत काय सांगतायत या अध्यायामध्ये की ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार या 3 गुणांवर आधारित कसे असतात. म्हणजे थोडक्यात काय आहे की भगवंत आता या भगवद्गीतेचं थोडक्यात एक समारोप करत आहेत. म्हणजे सुरुवातीला डिटेल पूर्ण त्यांनी ज्ञान दिलेलं आहे अर्जुनाला आणि आता सार रूप म्हणून सांगतायत. म्हणजे आपण असं म्हणतो ना की टेक होम मेसेज काय आहे, तर त्या पद्धतीचं तो समारोप भगवंत या अध्यायात करतायत. त्यामुळं मान्य आहे प्रकृतीचे 3 गुण कसे आहेत, ते कशा पद्धतीने कार्यरत आहेत आणि त्यानुसार ते आपल्याला प्रत्येक जीवाला कशा पद्धतीने ते बद्ध करतायत हे आपण तात्विक वर्णन 14व्या अध्यायात पाहिलं. आणि त्यानुसार आपण आपली थॉट प्रोसेस कशा पद्धतीने असते ते आपण 17व्या अध्यायात पाहिलं. म्हणजे जसं आपण हिमनगाचं उदाहरण घेतो की हिमनगाचा आपल्याला फक्त 1/3 भाग वरती दिसतो आणि बाकीचा 2/3 किंवा मोठाच्या मोठा भाग हा त्या पाण्यामध्ये किंवा तो दिसत नाही आपल्याला, परंतु तो खूप महत्वाचा असतो. तर त्यानुसार या 3 गुणांवर आधारित आपण यज्ञ, दान, तप आपले विचार कसे असतात या सगळ्या गोष्टींचं सखोल वर्णन आपण 17व्या अध्यायात पाहिलं की जे त्या हिमनगाप्रमाणे त्या 2/3 भागांमध्ये आपण समाविष्ट करू शकतो की जे आपल्याला असं दिसत नाही
परंतु त्याचा प्रभाव हा सर्वाधिक असतो. आता भगवंत आपल्याला वाइंड अप करतायत भगवद्गीतेचं. त्यामुळे आता वरचा 1/3 भाग जो आहे तर तो आपल्याला उलगडून दाखवतायत की जे आपण भगवद्गीतेचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कसं ऍप्लिकेशन करू शकतो. तर आता ते प्रॅक्टिकल ज्ञान, व्यावहारिक ज्ञान हे आपल्याला इथं देत आहेत. आणि तो म्हणजे दिसणारा आपल्याला भाग आता इथं कळणार आहे की ती जी व्यक्ती आहे जी सात्विक दान करतीये किंवा सात्विक विचार करतीये, मग तिचं तिचं कर्म कसं असेल किंवा तो कर्ता म्हणून कशा पद्धतीचं ती कार्य असेल, तर हे आपल्याला सरळ सरळ दिसणार आहे. आणि ते इथं भगवंत या अध्यायामध्ये वर्णन करून सांगतात. म्हणून ज्ञान, ज्ञेय आणि कसं लक्षात येईना किंवा लवकर. हरी बोल. सॉरी, डिस्कनेक्ट झालेला. माताजी सांगू शकाल कुठपर्यंत ऐकू आलेलं ते? हरी बोल. थोडस मिस झाले माताजी, 1-2 सेंटेन्सेस लास्टचे ऐकू नाही येते. ठीक आहे. मी हिमनगाचं उदाहरण दिलेलं समजलं ना? हो हो, समजलं माताजी. 1/3 हिमनग तिथपर्यंत आला होता तू. हरी बोल. हरी बोल. हा, येतोय का आवाज? हो हो. हा, 1/3 हिमनगाचं हिमनग हा, उदाहरण. तिथपर्यंत हा आला. हा 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 हा, समजलं. ओके. तर आता हा जो 1/3 भाग आहे तर तो या अध्यायामध्ये भगवंत उलगडून दाखवतायत की जिथे आपल्याला ऍक्च्युअली प्रॅक्टिकल किंवा टेक होम मेसेज आपल्याला लक्षात येतो आणि प्रत्यक्ष दिसतं की एखाद्या सात्विक व्यक्तीचं ज्ञान कशा पद्धतीचं असू शकतं, त्याचं कर्म कशा पद्धतीचं असू शकतं, किंवा एक तो व्यक्ती म्हणून किंवा तो कर्ता म्हणून तो कशा पद्धतीचा आपल्याला प्रत्यक्षात दिसू शकतं. तर हे प्रत्यक्ष दर्शन आता भगवंत इथे सांगत आहेत. मग आता म्हणजे या अध्यायाचं जर सुरुवातीपासून आपण लक्षात घेतलं, एक थोडासा एक रिकॅप म्हणू शकतो आपण. म्हणजे कदाचित तो माझ्यासाठी आहे कारण मी बरेच दिवस माझं पण बऱ्यापैकी मिस झालेत लेक्चर्स. तर भगवंत इथे या अध्यायामध्ये आपल्याला त्याग किंवा संन्यास याबद्दल सांगतायत. आणि त्यासाठी भगवंत अर्जुनाला पुरुष व्याघ्र म्हणून किंवा नरशार्दूल म्हणून त्यांचा उल्लेख करतात. म्हणजे एक केवळ व्याघ्र किंवा वाघ कशा पद्धतीचा असू शकतो की जो सगळं काही करत आहे कर्म, उच्च स्तरावरचं कर्म करत आहे, परंतु
ते करताना त्या कर्मफळापासून तो विरक्त राहतोय. म्हणून व्याघ्र, कारण त्याला तेवढं डेअरिंग लागतं हे सगळं सोडून देण्यासाठी. म्हणजे कर्म तर करायचंय, परंतु कर्मफळाची अपेक्षा करायची नाहीये. तर हे करण्यासाठीची जी कुवत आहे, तर त्यासाठी म्हणून पुरुष व्याघ्र असा उल्लेख भगवंत या ठिकाणी अर्जुनाचा करतायत. आणि मग हळूहळू आपल्याला ते कशा पद्धतीने साध्य करता येईल अशा पद्धतीने ते प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला देत आहेत. की भगवंत काय म्हणतात की कर्मसिद्धीची 5 कारणं आहेत. आपण डिटेल वर्णन ऐकलंच आहे की अधिष्ठान, कर्ता, करण किंवा इंद्रिय, प्रयत्न आणि शेवटी परमात्मा. मग इथे आपल्याला 2 भाग होतात की आपले प्रयत्न, कारण शरीराद्वारेच आपण प्रयत्न करणार असतो. करता आपण आहोत, इंद्रियांद्वारे आपण सगळे काही प्रयत्न करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत. त्यामुळे आपला प्रयास किंवा आपले प्रयत्न इथपर्यंत सगळा भाग आपला आहे. आणि मग शेवटी काय म्हणतात की परमात्मा. तर परमात्म्याच्या अनुमतीशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही. मग आता इथं भगवंत दोन्ही गोष्टींना किती महत्व देत आहेत. आपल्याला असं वाटू शकतं की 50-50% ह्या दोघांचा वाटा आहे, की आपले प्रयत्न 50% आणि परमात्म्याचा रोल 50%. परंतु तसं नाहीये. तर केवळ आपण करता नाही हे दाखवण्यासाठी भगवंत परमात्म्याचा खास उल्लेख श्लोकामध्ये आधीच्या करत आहेत. आणि परमात्म्याचा रोल खरं तर खूप मोठा आहे, जसं की हिमनगाचं मी उदाहरण दिलं. तर त्या परमात्म्याच्या संमतीशिवाय आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही. म्हणून आपण कितीही प्रयत्न, कितीही काही केलं तरी आपल्याला म्हणजे बहुतांश भाग हा परमात्म्यावरती अवलंबून असतो. आता त्यानुसार आपल्याला सगळ्या कर्माची फळं ही प्राप्त होत असतात. मग हा परमात्मा हा वाईट गोष्टींना पण मग संमती देतो का? तर हो, वाईट गोष्टींना देखील संमती देतो. म्हणून तर जगामध्ये वाईट कर्म करणारे लोक आहेत. मग आता हे कसं समजून घ्यायचं? कदाचित आधीच्या स्पीकर्सनी याबद्दल सांगितलंही असेल, परंतु या विषयाला अनुसरून एक लिंक लागण्यासाठी म्हणून मी कदाचित एक थोडंसं रिव्हिजन होऊ शकते. तर हा परमात्मा जसं एखादा हट्टी मुलगा आहे आणि तो म्हणतो की नाही मला हे चॉकलेट हवंय, मग आई वेगवेगळ्या प्रकारे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की नाही, हे चॉकलेट कशा पद्धतीने तुझ्या आरोग्याला हानिकारक आहे, दात किडतील किंवा पोटात दुखेल, भूक मंदावेल, अशा विविध प्रकारची कारणं देते. परंतु तो जर हट्टी मुलगा खूप हट्ट करत असेल की नाही मला ते चॉकलेट हवंच आहे, मग ती थोडंसं टाळण्याचा प्रयत्न करते की ठीक आहे आज नाही उद्या देते, किंवा आत्ता माझ्याकडे पैसे नाहीये तर आपण काही दिवसांनी घेऊ, असं टाळण्याचा प्रयत्न करते. परंतु तो मुलगा अजूनच हट्ट करत असेल, खूप हट्ट करत असेल, तर मग ती आई कुठंतरी माघार घेते आणि म्हणते की ठीक आहे मी तुला चॉकलेट देते, पण त्याचे परिणाम आता काय असतील ते तुला भोगावे लागतील थोडक्यात. म्हणून या जगामध्ये वाईट कर्म देखील होत असतात, कारण आपण त्या परमात्म्याचा आवाज ऐकत नाही. आणि परमात्मा हा सतत आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतो, तरी पण या गोष्टींचं आपलं देखील का बरं एका सर्टन पॉइंट वरती आपल्या हट्टी मनाचं का बरं ऐकतो? कारण म्हणजे जसं एखादा हट्टी मुलगा असेल, परंतु ती आई काय विचार करणार की अजून ह्याची बुद्धी ही इमॅच्युअर किंवा अपरिपक्व आहे, त्यामुळं माझा मुलगा हट्ट करतोय. परंतु जसा जसा तो मोठा होईल आणि त्याला ती समज येईल, तेव्हा लक्षात येईल की आपली आई जे सांगत होती ते योग्य होतं. पण ती समज येण्यासाठी आधार कुठला हवा? तर आत्मा आणि परमात्मा यांच्यामधला जो प्रेमळ संबंध आहे, तर तो आधार महत्वाचा असतो. म्हणून आई आणि मुलाचं नातं हे जर चांगलं असेल तरच त्या मुलाला ती समज येणार आहे. म्हणून चांगलं आणि वाईट या गोष्टींपेक्षा माझं नातं आपल्या मुलाशी
ते टिकणार आहे ना, किंवा माझा मुलगा माझ्यापासून दूर नाही ना जाणार, हे केवळ ती प्रेमळ आई पाहते. आणि म्हणून एका विशिष्ट क्षणाला ती वाईट गोष्टींना देखील परवानगी देते. पण त्यामुळं त्या आईचं आपल्या मुलावरचं प्रेम अजिबात कमी होत नाही. आणि ती वाट पाहते की कधी ना कधी हा मुलगा आपलं म्हणणं ऐकेल. तर अशा दृष्टीने परमात्म्याचा कुठल्याही कार्यसिद्धीमध्ये खूप मोठा सहभाग असतो. आणि ह्या सर्व 5 कारणांच्या वरती एखादं कार्य हे सिद्ध होत असतं. आणि कुठलंही कर्म होण्यासाठी प्रेरक किंवा प्रेरणा म्हणून कुठले घटक असतात, तर इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे 3 घटक असतात. की इंद्रियांद्वारे आपण कर्म करतो आणि कर्म करणारा म्हणजे मी, म्हणजे कोण, कर्ता, असे हे 3 कर्म संग्रह असतात किंवा हे कर्माला प्रेरक असे हे कर्म संग्रह असतात. आणि कर्माला प्रेरक असे घटक कुठले आहेत, तर ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता, जे आपण मागच्या श्लोकामध्ये त्याचं सविस्तर वर्णन ऐकलेलं आहे. आणि या सर्व कर्म संग्रहावर आधारित किंवा कर्मसिद्धीच्या कारणांवर आधारित आणि या प्रेरक तत्वांवरती आधारित आपल्याला मग त्या ज्ञानाचे, कर्माचे आणि कर्त्याचे 3 प्रकार पाहायला मिळतात, जे पुढच्या श्लोकांमध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा प्रकारे आपल्याला त्याचं अजून डिटेल वर्णन भगवंत आता पुढे सांगणार आहेत. तर त्याची थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे त्याचं प्रत्येकाचं सात्विक म्हणजे काय, राजसिक, ह्याचं आपण नंतर डिटेलमध्ये वर्णन पाहणार आहोत. परंतु त्याची एक पार्श्वभूमी म्हणून आपण त्याचं एक सारासार चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. की ज्ञान, कर्म आणि कर्ता हे जर म्हणजे एखादं ज्ञान हे शरीर आणि मन एवढ्याच स्तरावरती मर्यादित असेल, तर मग जो काही कर्म जे होतं किंवा जो कोण कर्ता आहे, तर ते कर्म कशा पद्धतीचं ठरतं, तर ते केवळ त्या उथळ स्तरावरती ठरतं. आणि मग ते कर्म बंधनास बाध्य होतं. ते कर्म हे बंधनास बाध्य होतं. आणि ज्याला आपण भौतिक कर्म म्हणू शकतो, ज्याला आपण म्हणतो ना की एखाद्याची दूरदृष्टी असते आणि एखाद्याची लगेच काहीतरी रिॲक्ट होण्याची प्रवृत्ती असते. तर जेव्हा आपण तात्पुरता लाभ किंवा तात्पुरता आपलं नुकसान यावरती एखादं गोष्ट आपण करतो किंवा कुठलाही निर्णय घेतो, तर ते कसं असतं की आपल्याला जेवढं प्रत्यक्ष ज्ञानाला दिसतंय किंवा आपलं जेवढी काही थोडीफार ज्ञान आहे तेवढ्याच आधारावरती आपण तो निर्णय घेतलेला असतो. परंतु जसजशी आपली ज्ञानाची खोली चांगली म्हणजे उंचावते किंवा सखोल ज्ञान आपण प्राप्त करतो किंवा आपले अनुभव आपले त्या प्रकारचे असतात, तेवढे स्ट्रॉंग आपले अनुभव असतात आणि आपण जितकं चांगलं पद्धतीचं मार्गदर्शन घेतो, त्या सर्वांचा परिणाम म्हणून आपल्याला दूरदृष्टी प्राप्त होते. आणि जेव्हा आपण त्याच परिस्थितीमध्ये जेव्हा आपण दूरदृष्टी कोण बाळगून जेव्हा एखादा निर्णय घेतो, तेव्हा जरी तात्पुरता आपल्याला थोडासा अडचणीचं वाटली ती गोष्ट, तरी आपल्याला लॉंग टर्म किंवा पुढे जाऊन लक्षात येतं की मी जो तो काही निर्णय घेतलेला किंवा मी जे काही तो काम केलेलं, तर ते योग्य होतं. तर अशा प्रकारे ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे पण प्रकार ह्या गोष्टींवरती अवलंबून राहतात की आपली मानसिक स्थिती कशा पद्धतीची आहे. म्हणजे जसं आपण शरीर आणि मन ह्याच्यावरती आपण एखादी व्यक्ती सुंदर आहे किंवा तिच्यामध्ये काहीतरी ही गोष्ट अशी ही छान नाहीये किंवा ही छान आहे, हे आपण काय करतो की त्या भौतिक स्तरावरती किंवा शारीरिक स्तरावरती आपण ती गोष्ट पाहतो की एखादी सुंदर व्यक्ती आहे आणि छान म्हणजे अगदी मेंटेन राहिलेली आहे, छान ब्युटी पार्लर मध्ये रेग्युलर जाते, मग आपण पटकन काहीतरी एखादी कमेंट पास करू शकतो की काय तिला दुसरं काय काम आहे, भरपूर पैसे आहेत, वेळ पण आहे, मग काय घेते स्वतःच्या शरीराची, मग होणारच ना, राहणारच ना सुंदर.
तर अशा पद्धतीचं काहीतरी आपण एखादं कमेंट किंवा पटकन काहीतरी आपण एक रिस्पॉन्ड करतो. आणि जेव्हा आपण भक्ती मार्गात येतो आणि जसजसं आपण आध्यात्मिक ज्ञान हे आपण घेतो, अवगत करतो, तेव्हा आपण एखादी सुंदर न दिसणारी देखील व्यक्ती आपल्या समोर आली आणि जर ती भगवंतांच्या सेवेसाठी एखादं थोडस काहीतरी करत असेल, तरी पण आपण काय पाहतो की भगवंतांसाठी ही व्यक्ती खूप सुंदर सेवा करत आहे. आणि मग ते सौंदर्य आपल्याला त्या स्तरावरती, आत्म्याच्या स्तरावरती दिसतं. किंवा एखादी सुंदर व्यक्ती जरी समोर आली आणि भले एखादं आपल्याला तिचे गुण पटत नसले, परंतु जर आपण आत्म्याच्या स्तरावरती जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण काय पाहतो की ही जी सुंदर व्यक्ती आहे, तर ही व्यक्तीच एवढी सुंदर आहे, तर तिला बनवणारे भगवंत किती सुंदर असतील, अशा प्रकारचा आपण विचार करू शकतो. किंवा एखादा गुण त्या व्यक्तीला आवडत नसेल, तर आपण अजून काय विचार करू शकतो की मी कशा पद्धतीने या व्यक्तीला मदत करू शकेन की जेणेकरून या अवगुणांवरती ती कार्य करून अजून सुंदर बनू शकेल. तर हे आपले विचार, हे जसजसं आपण आपला स्तर उंचावतो तसतसे हे आपले विचार, एकाच गोष्टीला पाहण्याचे विचार हे बदलत जातात. आणि मग एक सूत्रता आपल्याला लक्षात येते. म्हणजे अजून डीप मध्ये थोडस म्हणजे वेगळी उदाहरणं घेऊन सांगते की एखादी व्यक्ती डॉक्टरांकडे जेव्हा येते तेव्हा पेशंट जेव्हा येतो तर तेव्हा काय म्हणतो, डॉक्टर मला ना मला काल उलटी झाली, त्याच्यानंतर डोकं दुखतंय, चक्कर येतेय, पोटामध्ये आग पडलीये, पोट साफ होत नाही. मग आता मला ह्या सगळ्यांची औषध हवी आहेत. मग समजा आपण काहीतरी एखादं औषध दिलं नाही, मग हे पित्तावरचं औषध आहे का, मग ह्यानी मग डोकेदुखीचं औषध मला द्या, मग चक्कर थांबण्याचं औषध द्या, मग मला मळमळ थांबण्याचं औषध द्या, मला पोट साफ होत नाही त्याचं औषध द्या. तर अशा पद्धतीचं आपण जर प्रत्येक लक्षणानुसार जर औषधं देत गेलो तर ती किती औषधं होतील, 5-6 औषधं होतील की एखादं जेवण स्किप करावं एवढी औषधाची ती औषधाचं तेवढं प्रमाण होऊ शकतं. तर अशा पद्धतीचं हे ज्ञान काय झालं, हे उथळ ज्ञान झालं. म्हणजे कुणीही लक्षात घेऊ शकतं, पेशंट पण सांगेल की डोकं दुखतं, म्हणजे मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन आपण म्हणतो ना ऑन काउंटर मेडिसिन्स जे घेतात, तर त्याच्यामध्ये हेच प्रकार असतो ना की डोकेदुखीची गोळी द्या, चक्कर येते गोळी द्या. मग डॉक्टरांची गरज कुठं राहते की ह्याचं कुठं मूळ आहे. मग एखादंच औषध की जे ह्या मुळापासून पोट साफ होत नाही, तर या औषधातलं असं ते औषध काम करेल. त्याचं मूळ इथं आहे. पोट साफ झालं की सगळ्या गोष्टी कमी होतील. बरं, कारण काय घडलं, अच्छा काल 2-3 वाजेपर्यंत तुम्ही जागरण केलं आणि रात्री 11 वाजता जेवण केलं, मग हेच तर कारण आहे की तुम्हाला हे सगळे त्रास होत आहेत. मग आता सिंपल काय करा की थोडीशी जागरणामुळं विश्रांती झालेली नाहीये, तर आज काही फारसं खाऊ नका आणि विश्रांती घ्या, तर ह्यातला बराचसा त्रास कमी होईल. आणि ही एकच गोळी घ्या की ज्याचा परिणाम ह्या सगळ्या गोष्टींवरती होऊ शकेल. असं हे एखाद्याच औषधाची मात्रा लागू पडेल किंवा कुठली कुठली पथ्य करायची, हे जेव्हा आपण डॉक्टरांकडे जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येतं. नाही तर मग सगळे मेडिसिन प्रत्येक आजारासाठी मेडिकलमध्ये देखील मिळतात. मग इथं फरक काय राहतो, तर तो ज्ञानाचा फरक राहतो, त्या दृष्टीचा, ज्ञानाच्या दृष्टीचा फरक राहतो. म्हणजे अजून म्हणजे आता नुकतंच अनंगोपी माताजींचं परमिशन घेतली की तुमचं उदाहरण देऊ का म्हणून, तर त्याच्यावरून आपल्याला अजून थोडस समजू शकेल. म्हणजे अनंगोपी माताजींना जेव्हा पोट दुखलं, जयपूर यात्रेच्या आधी एकदा दुखलं, त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपण पटकन काहीतरी हे करत नाही ना, जस्ट एखादी पोटदुखीची गोळी किंवा काही थोडी पथ्य असतील तर तेवढी पाळली की थांबतं. तर त्या पद्धतीचा उपाय झाला.
त्यांनी सिमटम्स कमी आले. मग परत काय झालं, तरी तरी थोडस ती इंटेन्सिटी थोडीशी कमी झाली, पण पूर्ण बरं नाही झालं. म्हणून काय केलं की सोनोग्राफी केली. सोनोग्राफीत काय आलं की गॅस्ट्रायटिस आहे, कोलायटिस आहे, म्हणजे थोडक्यात काय की अंत्राला सूज आहे. मग त्याचे मेडिसिन्स डॉक्टरांना दाखवून घेतले. आणि मग परत जयपूर यात्रेमध्ये परत तसंच पेन झालं, तेव्हा मग अजून एकदा सोनोग्राफी आल्यावर केली. परंतु सेम पिक्चर, मग स्कॅनचा विचार करावा का, मग अजून म्हणजे आपण म्हणतो ना की अजून खोलवर ज्ञान जे आपल्याला नाही दृष्टीने शक्य, त्या सोनोग्राफीच्या दृष्टी त्याच्यापेक्षा अजून ज्ञान. तर मग काय झालं, स्कॅन झाला, एंडोस्कोपी झाली. मग त्याच्यामध्ये काय लक्षात आलं की पित्ताशयाला सूज आहे, ज्याला ऍडिनोमायोसिस म्हणून एक असं निदान झालं. मग त्याच्यानंतर त्याचा काय निर्णय ठरला की सर्जरी करणं गरजेचं आहे. मग त्याच्या आधी अजून एक तपासण्या काही झाल्या. मग इमर्जन्सी सर्जरी, म्हणजे लगेच जेवढ्या लवकरात लवकर सर्जरी करणं गरजेचं आहे. मग ती पित्ताशय काढून टाकलं. मग जेव्हा ऍक्च्युअल ऑपरेटिव्ह म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट आला, तर त्याच्यामध्ये काय लक्षात आलं की ऍडिनोमायोसिस हा तितकासा नव्हता, परंतु तिथे एक सिस्टिक स्टोन, हे आधी पण पिक्चर म्हणजे एक छोटासा स्टोन होता, असं एक पिक्चर लक्षात आलं. मग हे सगळं झाल्यानंतर म्हणजे त्यांना देखील प्रश्न पडला आणि मला देखील प्रश्न पडला की स्कॅनच्या रिपोर्ट मध्ये जो आपण सूज म्हणून दाखवलं, तर त्याच्यामुळे आपण खरं तर सर्जरीचा निर्णय घेतला. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आता लक्षात येतं की तेवढं हे नव्हतं. मग त्या एका स्टोन साठी आपण ऑपरेट केलं का काय, किंवा ऑपरेटिव्हची घाई झाली का काय. म्हणून मग त्यातले तज्ञ व्यक्ती जे आहेत, जे ज्यांनीच आम्हाला सगळीकडे सजेस्ट केलं की इथे जा तिथे जा, तर त्या इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टना विचारलं की गॉल ब्लॅडर रिमूव्ह करण्याचं नक्की कारण काय झालं. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की जो तो स्टोन होता तो अशा ठिकाणी होता की जर तो तिथून निसटला असता तर तो पुढे जाऊन पॅनक्रियाज म्हणजे अग्न्याशयाच्या इथे त्यांनी डॅमेज केलं असतं. आणि जर पॅनक्रियाजला डॅमेज झालं तर इथं मग दुसरं कुठलाच उपाय आपण म्हणजे काहीच करू शकत नाही. आणि म्हणून ती इमर्जन्सी म्हणजे लवकरात लवकर ऑपरेशन करणं गरजेचं होतं. तेव्हा कुठे जाऊन आम्हाला लक्षात आलं की आपण ऑपरेटिव्ह हे कशासाठी केलं म्हणून. तर अशा पद्धतीने एकच गोष्ट असते की आपल्याला असं वाटतं की ती म्हणजे त्यानुसार आपण उपाय करत जातो. मग ते ज्ञान हे छोट्या स्तरावरच असेल तर उपाय पण त्या पद्धतीचे असतात. पण जेव्हा हे एखाद्या ज्ञानी व्यक्तीचं जे ज्ञान असतं, तर तेव्हा त्याचे निर्णय हे त्या स्तरावरचे असतात. आणि मग लक्षात येतं की मग तो फरक आपल्याला लक्षात येतो. वरवर पाहता सगळ्या गोष्टी कदाचित सारख्या दिसतात, परंतु ते कर्म करणारं जे आपण म्हणतो ना स्किल्स, तर ते स्किलफुली काम करणं याच्यामध्ये तो ज्ञानाचा प्रभाव आपल्याला लक्षात येतो. म्हणजे जसं एखादं म्हणजे एक असं उदाहरण आहे की एक एक मशीन बिघडलेलं असतं आणि तिथं एक खिळा ठोकणं गरजेचं असतं. मग बरेच लोक हे प्रयत्न करतात की ते दुरुस्त करण्याचा, आणि मग त्यांच्याच्याने होत नाही. म्हणून मग एक व्यक्ती त्यातलं ज्याला ज्ञान आहे, तर अशी ती तो तंत्रज्ञ त्या व्यक्तीला बोलवलं जातं आणि ती काय करते की एक सिंपल काहीतरी स्क्रू जो निसटलेला असेल तर तो स्क्रू त्या योग्य ठिकाणी फिट करते आणि मग ते मशीन दुरुस्त होतं. आणि मग ती चार्जेस लावते, भरले तर समजा 1000 रुपये लावले. तर आपल्याला असं वाटतं की अरे एवढंस तर स्क्रू, 1 रुपया त्याची किंमत. मग ती व्यक्ती म्हणते त्या स्क्रूची किंमत 1 रुपयाच आहे, परंतु ती कुठं कशा पद्धतीने लावायचं हे जे माझं ज्ञान आहे, तर ह्याची किंमत ती 999 रुपये.
वरवर पाहता सगळी कर्म ही खूप सिंपल किंवा त्याच स्तरावरती लक्षात येतात. पण फरक कुठे असतो तर त्या चेतनेचा फरक असतो. म्हणजे देवपूजा मला सांगितली म्हणून मी करतेय का प्रेमपूर्वक नाही. आता म्हणजे भगवंत आहेत इथपर्यंत ज्ञान झालं नाही, मग हे करायला पाहिजे म्हणून मी करतेय का मला भगवंतांबद्दल खरोखर प्रेम आहे आणि हे अर्चविग्रह नसून साक्षात भगवंत आहेत. ही जेव्हा चेतना जागृत होते तेव्हा तेच फुलं वाहणं असू देत किंवा तेच दिवा दाखवणं असू देत, तीच उदबत्ती फिरवणं असू देत, पूजा वरवर पाहता ह्या 3-4 जणांनी किंवा या 3-4 स्तरावरती जरी सारखी असली तरी त्याच्यामध्ये ह्या चेतनेचा सहभाग आणि त्याच्यामुळं त्या कर्माची फलश्रुती म्हणा किंवा त्या कर्माचा स्तर हा त्या चेतनेवरती ठरतो. म्हणून हिमनगाचं उदाहरण हे इथं देखील उपयोगाचं म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे की ही चेतना किंवा हा जो सूक्ष्म स्तरावरच्या ह्या ज्या घटना आहेत ह्या आपल्याला भले दिसत नसतील तरी त्यांचा खूप मुख्य सहभाग या गोष्टींमध्ये आहे. आणि म्हणून सात्विक चेतना आपण उंचवणं हा प्रयत्न करणं आणि राजसिक आणि तामसिक चेतना आपण त्यांच्यावरती त्या गोष्टींमध्ये सुधारणा करणं किंवा त्या गोष्टींना कमी करणं हे महत्वाचं राहतं. तेव्हा कुठे जाऊन आपलं कर्म हे त्या सत्वगुणावरती येतं आणि त्या दृष्टीने आपलं ज्ञान असू देत, कर्म असू देत आणि मग एक व्यक्ती म्हणून आपण घडत राहतो. कारण जेव्हा आपण एखादं ज्ञान ग्रहण करतो किंवा एखादं त्या ज्ञानानुसार आपण कर्म करतो तेव्हा आपण आपल्या स्वतःला घडवत असतो. आणि म्हणून आपली ओळख देखील एक कर्ता म्हणून सात्विक, राजसिक आणि तामसिक या स्वरूपाची आपण ती ओळख बनवत असतो. तर अशा पद्धतीने हा खूप महत्वाचा घटक आपल्याला लक्षात येतो की जिथे जेव्हा आपण ह्या चेतनेचं स्तर उंचावतो तेव्हा मग आपल्याला ती सामान्यत्व आपण प्रत्येक गोष्टीतलं ओळखतो. आणि मग जो फक्त वरवर पाहता विशिष्ट किंवा विशेष गुण जे राहतात म्हणजे जसं की जेव्हा 2 व्यक्ती समोर येतात तेव्हा आपण शारीरिक आणि मानसिक स्तरावरती त्यांच्यामध्ये भेद करू शकतो की ही व्यक्ती गोरी आहे, ही व्यक्ती काळी आहे, ही भारतीय आहे, ही अमेरिकन आहे किंवा ही सुंदर आहे, ही कुरूप आहे, स्त्री आहे, पुरुष आहे. जाती धर्माबद्दल आपण भेद करू शकतो. असे अनेक अनेक भेद आपण त्या शारीरिक स्तरावरती करतो. परंतु हे कुणीही करू शकतो. हे परंतु त्या 2 भिन्न व्यक्तींमधला एकत्व काय आहे की दोघही दोघही त्यांच्यामध्ये आत्मा आणि परमात्मा स्थित आहेत. भगवंत हे त्यांचे पिता आहेत किंवा भगवंत त्या दोघांच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. हे जेव्हा आपण आपल्या चेतनेचा स्तर उंचावतो तेव्हा मग आपल्याला प्रत्येक गोष्टीमधलं एकत्व किंवा एक सुसूत्रता दिसायला सुरुवात होते. आणि त्या स्तरावरती जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचं ज्ञान घेतो आणि त्याच्यानुसार आपण कर्म करतो तेव्हा मग आपण कर्ता म्हणून आपली ओळख ही आपली देखील उच्च स्तरावरती जाऊ शकते किंवा उन्नत होऊ शकते. आपण ज्याला इव्हॉल्व्ह म्हणतो ना की स्वतःलाच आपण इव्हॉल्व्ह करतो की आपल्यालाच आपण उभारी देतो किंवा त्या स्तरावरती नेतो, उन्नत करतो स्वतःलाच. तर ही आपण इव्हॉल्व्ह होणं प्रत्येक व्यक्ती हे महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने आपलं हे ज्ञान किंवा आपलं कर्म हे त्या म्हणजे सात्विक स्तरावरती किंवा आत्म्याच्या स्तरावरती नेणं हे गरजेचं असतं. आणि तेच आता भगवंत त्याचं विस्तृत विवेचन पुढच्या श्लोकांमध्ये करतील. तर अशा पद्धतीने पुढच्या श्लोकांची आपण पार्श्वभूमी म्हणू शकतो. तर या श्लोकामध्ये आपण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न केला.
केला. तसं आता डिटेलमध्ये अजून डीप मध्ये ज्ञान आपण उद्या सात्विक अशा ज्ञानाबद्दल उद्या चर्चा करणार आहोत. मला वाटतं श्री तुलसी माताजींचं उद्या लेक्चर असेल, तर सगळ्यांनी उद्या 2 वाजता नक्की जॉईन करा. हरे कृष्णा. कुणाला काही कमेंट प्रश्न असतील तर नक्की विचारा. अनम्यूट करते. हरी बोल माताजी. खूप खूप हा, धन्यवाद. तुम्ही होस्ट आहात. मीच फर्स्ट आहे का? बरं, हो हो, थांबा तुम्ही एक होस्ट मिनिट आहात. सेटिंग. हा केले माताजी माताजी सांगा. unmute. हा, हो केलं. हो, हा, येस. हा. खूप खूप धन्यवाद माताजी. एवढे छान उदाहरणं दिली तुम्ही, ते स्क्रूचं वगैरे किंवा माताजींचं ते डॉक्टरचं पण सांगितलेलं. आणि ओव्हरऑल लेक्चर वॉज व्हेरी गुड माताजी. हरी बोल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू माताजी. रेकॉर्डिंग स्टॉप करता, एंड करा नाहीतर. हो हो.